नमस्कार. मी माया तळणकर, नांदेड. गझल प्रावीण्य परिवाराच्या आजच्या उपक्रमामध्ये मी आपल्या परिवारातील गझलकारांचे मला आवडलेले एकूण 5 शेर सादर करणार आहे. तत्पूर्वी गझल प्रावीण्य परिवाराचे गझलगुरू आदरणीय श्री प्रवीण पुजारी सर, कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार पी.के. उर्फ प्रणव बनसोडे सर आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी पहिला शेर सादर करते. परिवारातील ज्येष्ठ गझलकारा सुधाताई नरवाडकर यांचा आनंदकंद या व्रतातला. ऐका तर काय म्हणतात. गर्भास त्यागताना बुद्धी गहाण असते, गर्भास त्यागताना बुद्धी गहाण असते, सगळीकडे पुरुष मग जग हे कसे टिकावे, सगळीकडे पुरुष मग जग हे कसे टिकावे. आदरणीय सुधाताईंनी हा शेर स्त्री भ्रूण हत्यावर लिहिलेला आहे. यात त्या ताई म्हणतात की स्त्री ही स्वतःहून गर्भपात करत नाही, तर तिच्यावर दबाव आणून तिला जबरदस्तीने गर्भपात करायला भाग पाडतात आणि असे नेहमीच घडत राहिले तर स्त्री जात नष्ट होऊन सर्वत्र पुरुषच राहतील. अशा प्रकारे जगाची उत्पत्तीच थांबल्यावर मग जग कसे टिकणार, जग कसे टिकेल, हा मोठा गहन प्रश्न सुधाताईंना पडलेला आहे. खूप छान सुधाताई, अगदी झणझणीत अंजन घातले. धन्यवाद. आणि ह्यानंतर आता दुसरा शेर सादर करते. परिवारातील ज्येष्ठ गझलकार यशवंत पगारे सर यांचा त्रिलोकगामी या व्रतातला. ऐका तर. जीवन जर का जुगार आहे, जीवन जर का जुगार आहे, जिंकायाचा विचार आहे, जिंकायाचा विचार आहे. आदरणीय सरांचा हा शेर वाचल्याबरोबर मला मदर इंडिया या चित्रपटातल्या 2 ओळी आठवल्या. त्या अशा की दुनिया में हम आए तो जीना ही पड़ेगा, जीवन है अगर जहर तो पीना ही पड़ेगा. खरोखरच प्रत्येक माणसाला या जीवनासोबत 2 हात करूनच जगावे लागते आणि म्हणूनच आपले गझलकार म्हणतात की जीवन जर जुगार आहे तर मला जिंकण्याच्या उर्मीने त्याच्याशी डाव खेळायचा आहे आणि जिंकायचं आहे, मला हारायचं नाही, जिंकायचं आहे. वा, खूपच सकारात्मकतेचा शेर सादर केलेला आहे सर. धन्यवाद. आणि ह्यानंतर आता तिसरा शेर सादर करते. परिवारातील गझलकार हरिश्चंद्र मिडबावकर सरांचा. ऐका तर. मरावयाला एक फास पुरेसा असतो, मरावयाला एक फास पुरेसा असतो, जगावयाला एक घास पुरेसा असतो, जगावयाला एक घास पुरेसा असतो. वा. जगणे आणि मरणे, मरणे आणि जगणे या एकदम विरोधी क्रिया, पण गझलकाराने त्याच्यात फरक स्पष्ट केलेला आहे. तो असा की एखाद्याच्या गळ्यात फास पडला तर मरण्यासाठी त्याला क्षणही लागत नाही. तसेच एखादा भुकेनं व्याकुळ होऊन मरायला टेकला तर त्याच्या तोंडात आपण घास देऊन त्याला जर एक घोट पाणी पाजले तर तो लगेच तरतरीत होतो, त्याच्या जीवात जीव येतो. अशा प्रकारे नकारात्मक आणि सकारात्मकता, नकारात्मकता आणि सकारात्मकता गझलकारांनी आपल्या शेरातून दाखवलेली आहे. धन्यवाद सर. आणि आता चौथा शेर सादर करते. परिवारातील गझलकारा दीपलक्ष्मी वडापूरकर ताई. आनंदकंद या व्रतातला. ऐका शेर. शोधून पाहिले मी हरवून आज गेले, शोधून पाहिले मी हरवून आज गेले, कोठेच सापडेना माणूस काळजाचा, कोठेच सापडेना माणूस काळजाचा. शेरामध्ये गझलकारात म्हणतात की मी खूप शोधले अनेक ठिकाणी, पण इथली दया माया आटलेली आहे. या माणुसकी शून्य जगात आपलेपणा व जिव्हाळा असलेली व्यक्ती मला सापडलेली नाही. खरंच आहे ताई, सापडणारच नाही. धन्यवाद. शेर खूप सुंदर आहे. आणि ह्यानंतर आता 5वा शेर सादर करते. नंदिनीताई काळे यांचा. गझलकारा नंदिनीताई काळे. बघा काय म्हणतात ते.
अभिमानाने जगणे म्हणजे जगणे. अभिमानाने जगणे म्हणजे जगणे. नको गमवू कधी स्वतःचा आदर. नंदिनीताई म्हणतात की जो अभिमानाने आणि ताठमानाने या समाजात वावरतो तेच जगणे खरे. कुठल्याही परिस्थितीत माणसाने स्वत्व गमवू नये आणि आपल्या अभिमानाला ठेच लागू देऊ नये. खूप सुंदर शिकवण ताई. धन्यवाद. आणि गझल परिवार